4 दिवस सासूचे भाग 3 भूतकाळाचा धक्का. दरवाजावर उभी होती एक अनोळखी पण आत्मविश्वासाने भरलेली मुलगी. नमस्कार, मी पूजा. घरात क्षणभर शांतता पसरली. आर्याचं हृदय धडधडू लागलं. रोहनचा चेहरा फिकट पडला आणि सुनीताताईंच्या डोळ्यात पुन्हा तीच कडक नजर चमकली. भूतकाळ समोर उभा. पूजा, तू इथे? रोहन अडखळत म्हणाला. पूजा हलकसं हसली. हो रोहन, इतक्या वर्षांनी भेटायला आले. नेहा हळूच कुजबुजली. ओ, हीच का ती एक्स? आर्याच्या कानावर ते शब्द पडले. तिच्या पायाखालची जमीन सरकली. सासूचा पहिला प्रश्न. सुनीताताई पुढे आल्या. तुझं इथे येण्याचं कारण? पूजा सरळ उत्तरली. मला रोहनशी काही महत्वाचं बोलायचं आहे. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि थोडा हक्कही. आर्याचं मन तुटणार. आर्या शांत उभी होती. तिच्या डोळ्यात हजार प्रश्न होते. ही कोण? का आली? अजून रोहनच्या आयुष्यात आहे का? रोहन तिच्याकडे पाहतो पण काही बोलू शकत नाही. नेहाचा मसाला. नेहा लगेच पेटली. अरे वा, मजा येणार आता. घरात ड्रामा सुरू झाला. ती आर्याकडे बघून म्हणाली, वहिनी, हीच ती मुलगी जी भाऊच्या आयुष्यात आधी होती. आर्याच्या डोळ्यात पाणी दाटलं. रोहन वर्सेस पूजा. रोहनने थोडं रागाने विचारलं, पूजा, तुला काय हवं आहे? पूजा शांतपणे म्हणाली, मला सत्य सांगायचं आहे जे मी कधीच सांगू शकले नाही. सगळे गोंधळले. धक्कादायक खुलासा. पूजा पुढे म्हणाली, आपलं ब्रेकअप मी केलं नव्हतं रोहन. तुझ्या आईने मला तुझ्यापासून दूर केलं होतं. घरात एकदम सन्नाटा. आर्या थक्क, रोहन अवाक आणि सुनीताताईंचा चेहरा कठोर झाला. सासूवर आरोप. काय? रोहन ओरडला. हो, पूजा म्हणाली, तुझ्या आईने मला सांगितलं की तू माझ्याशी लग्न करणार नाहीस आणि मला दूर जायला भाग पाडलं. सगळ्यांच्या नजरा सुनीताताईंवर खेळल्या. सुनीताताईंचं उत्तर. सुनीताताई शांतपणे उभ्या होत्या. मग त्या ठाम आवाजात म्हणाल्या, हो, केलं मी ते. सगळे थक्क. भावनांचा स्फोट. कारण तू या घरासाठी योग्य नव्हतीस. त्या पूजाकडे पोट दाखवत म्हणाल्या, तुला फक्त रोहन हवा होता, पण घर, जबाबदारी, नाती याची तुला किंमत नव्हती. पूजा संतापली. आणि आता ही मुलगी योग्य आहे? 4 दिवसातच सगळं ठरवलं. आर्याचा संघर्ष. आर्या मध्येच म्हणाली, बस करा, मला काही समजत नाहीये. ती रोहनकडे पाहते. रोहन, हे सगळं खरं आहे का? रोहन गोंधळलेला. आर्या, मला काहीच माहित नव्हतं. नात्यांची पुन्हा परीक्षा. पूजा पुढे येते. मी अजूनही रोहनवर प्रेम करते आणि मला त्याला परत मिळवायचं आहे. घरात पुन्हा एकदा वादळ. नेहा हसत म्हणाली, ओ, लव्ह ट्रँगल सुरू. क्लायमॅक्स. मोठा प्रश्न. आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहन, आता तू काय करणार? सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर. एका बाजूला भूतकाळ, पूजा, दुसऱ्या बाजूला वर्तमान, आर्या. रोहन शांत उभा, पण त्याच्या मनात वादळ सुरू होतं. रोहन कोणाची निवड करणार? पूजा खरंच परत येणार का? आणि आर्याचं नातं टिकेल का? प्रेम वर्सेस भूतकाळ. हॉलमध्ये तणाव इतका वाढला होता की श्वास घ्यायलाही जड वाटत होतं. एका बाजूला पूजा आत्मविश्वासाने उभी, डोळ्यात अजूनही प्रेम. दुसऱ्या बाजूला आर्या, डोळ्यात अश्रू पण मनात भीती आणि प्रश्न. आणि मध्ये उभा रोहन, त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यासाठी. शांततेतलं वादळ. रोहन, काहीतरी बोल. आर्या थरथरत्या आवाजात म्हणाली. पूजा पुढे आली. हो रोहन, आता वेळ आलीय सत्य स्वीकारायची. रोहनने डोळे मिटले. त्याच्या मनात सगळं फिरत होतं. भूतकाळ, वर्तमान, आईचे शब्द, आर्याचं प्रेम. पहिला निर्णय. रोहन हळूहळू बोलायला लागला. पूजा, तू माझ्या आयुष्याचा एक भाग होतीस, हे मी नाकारू शकत नाही. आर्याचं हृदय तुटलं. पण तो पुढे म्हणाला, पण तो माझा भूतकाळ होता. पूजाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हलायला लागला. प्रेमाची कबुली. रोहन आर्याकडे वळला. आज माझं वर्तमान आणि भविष्य आर्या आहे. आर्याच्या डोळ्यात अश्रू चमकले. पण यावेळी ते आनंदाचे होते. तो तिच्या जवळ गेला. तिचा हात हातात घेत म्हणाला, मी तुला निवडतो प्रत्येक वेळी. पूजाचा धक्का. काय? पूजा अवाक झाली. तू इतक्या सहज मला विसरलास? ती रागाने म्हणाली. रोहन शांतपणे उत्तरला, विसरलो नाही, पण पुढे गेलोय. सासूचा सत्याचा भाग. सुनीताताई पुढे आल्या. पूजा, मी तुला रोहनपासून दूर केलं कारण मला वाटलं तू या घरासाठी योग्य नाहीस. त्या पुढे म्हणाल्या, मी आजही तेच म्हणेन. कारण घर फक्त प्रेमाने नाही, जबाबदारीने चालतं. पूजा चिडून म्हणाली, म्हणजे तुमच्यासाठी प्रेमाला काहीच किंमत नाही? आर्याचा मोठा क्षण. आर्या पुढे आली. तिच्या आवाजात ताकद होती. प्रेमाला किंमत आहे, पण फक्त स्वतःसाठी नाही, सगळ्यांसाठी असलं पाहिजे. ती पूजाकडे पाहत म्हणाली, जर तू खरंच रोहनवर प्रेम करत असतीस तर आज त्याच्या आनंदासाठी मागे हटली असतीस. सगळे गप्प.
भावनांचा ताण. पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. मी मी फक्त त्याला परत मिळवायचा प्रयत्न करत होते, ती हळूच म्हणाली. पण कदाचित मी उशीर केला. शेवटचं वळण. पूजा रोहनकडे पाहते. हॅपी रहा तिच्यासोबत. ती मागे वळते आणि निघून जाते. दरवाजा हळूच बंद होतो. नात्यांची नवी सुरुवात. घरात शांतता. मग अचानक नेहा येते. ओ हॅपी एंडिंग. पण थोडं बोरिंग झालं ना? सगळे हसतात. सुनीताताई आर्याकडे पाहतात. आज तू फक्त सून नाही, या घराची लक्ष्मी ठरलीस. आर्या हसते. प्रेमाचा क्षण. रोहन हलकसं म्हणतो. मग आता ऑफिशियली माझी वाईफ स्ट्रॉंग आहे. आर्या हसत म्हणते. आणि तू आता फायनली हजबंड सारखा वागतोयस. दोघे हसतात. पण कथा इथे संपत नाही. तेवढ्यात माधव काका म्हणतात, ठीक आहे सगळं, पण एक गोष्ट अजून बाकी आहे. सगळे गोंधळतात. कोणती? ते हसत म्हणतात, आर्या आता या घराची जबाबदारी सांभाळणार, पण त्यासाठी तिला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. आर्या थक्क. कसला निर्णय? माधव काका गंभीर होतात. नोकरी की घर? आर्या काय निवडणार? करिअर की कुटुंब? आणि या निर्णयाने पुन्हा नात्यांमध्ये तणाव येणार का? हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता. माधव काकांचे शब्द अजूनही सगळ्यांच्या मनात घुमत होते. नोकरी की घर? आर्याच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात कमी झाला. मनातील संघर्ष. आर्या तिच्या खोलीत आली. खिडकीजवळ उभी राहून ती स्वतःशीच बोलू लागली. मी इतक्या वर्षांनी माझं करिअर बनवलं आणि आता लग्नानंतर सगळं सोडायचं? तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण हे घर, हे नातं, हेही तितकंच महत्वाचं आहे. रोहनची साथ. तेवढ्यात रोहन आत आला. आर्या काय विचार करतेस? ती हळूच म्हणाली, तुला काय वाटतं मी काय करावं? रोहन काही क्षण शांत राहिला. मला वाटतं तू स्वतःसाठी योग्य वाटेल ते कर. आर्या थोडी नाराज झाली. म्हणजे तू काहीच सांगणार नाहीस? रोहन तिच्या जवळ येत म्हणाला, कारण हा तुझा निर्णय आहे आणि मी काहीही झालं तरी तुझ्या बाजूला आहे. सासूचा दृष्टिकोन. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या स्वयंपाकघरात होती. सुनीताताई तिच्याकडे पाहत म्हणाल्या, काल बाबांनी जे सांगितलं त्याबद्दल विचार केलास? आर्या थोडी घाबरली. हो, पण मला समजत नाही काय करावं. सुनीताताई गंभीरपणे म्हणाल्या, घर सांभाळणं ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे. बाहेरची नोकरी आणि घर दोन्ही एकत्र सांभाळणं सोपं नाही. नेहाचा टोमणा. नेहा लगेच मध्ये पडली. अगं आई, सोपं का असणार? शहरातल्या मुलींना करिअर सोडायचं नसतं, घरात बसायचं नाही त्यांना. ती आर्याकडे पाहून हसली. वहिनी, आता कळेल ना किती टफ आहे ते? आर्याचा ठाम निर्णय. आर्या काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, आई मी एक गोष्ट विचारते. बोल, ताई म्हणाल्या. जर मी दोन्ही गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझ्या बाजूला उभ्या राहाल का? घरात पुन्हा शांतता. सासूचा अनपेक्षित प्रतिसाद. सुनीताताईंनी आर्याकडे नीट पाहिलं. तू खरंच दोन्ही सांभाळू शकशील असं वाटतंय? आर्या आत्मविश्वासाने म्हणाली, प्रयत्न करेन, पण मला तुमची साथ हवी आहे. सुनीताताई काही क्षण विचारात पडल्या. मग त्यांनी हळूच मान डोलावली. ठीक आहे, पण लक्षात ठेव, चूक झाली तर मी थांबणार नाही. आर्या हलकसं हसली. मी तयार आहे. पहिली परीक्षा सुरू. तेवढ्यात आर्याला फोन आला. हॅलो, आर्या स्पीकिंग. फोनवरून आवाज आला, काँग्रेस, तुमचं प्रमोशन झालं आहे आणि त्यासाठी तुम्ही दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावं लागेल. आर्याचा चेहरा फिकट पडला. नवीन वादळ. काय झालं? रोहनने विचारलं. आर्या हळूच म्हणाली, माझं प्रमोशन झालंय, पण मला दुसऱ्या शहरात जावं लागेल. सगळे थक्क. नेहा लगेच म्हणाली, बस आता खरी परीक्षा. करिअर की घर? सुनीताताईंचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. क्लायमॅक्स, मोठा प्रश्न. आर्या गोंधळली. मी काय करू? एका बाजूला स्वप्न आणि करिअर, दुसऱ्या बाजूला नवं घर आणि नाती. रोहन तिच्याकडे पाहत होता. सुनीताताई शांत होत्या. आर्या प्रमोशन स्वीकारणार का? घर सोडून जाणार का? आणि या निर्णयाने तिचं नातं तुटणार की अजून मजबूत होणार? निर्णयाचा टर्निंग पॉइंट. घरात एकदम शांतता पसरली होती. आर्याच्या प्रमोशनचा विषय आता सगळ्यांच्या मनात वादळ निर्माण करत होता. मनाचा गोंधळ. आर्या सोफ्यावर बसली होती. फोन अजूनही तिच्या हातात होता. दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावं लागेल, हे शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. हेच तर स्वप्न होतं माझं. पण आता? रोहनचा प्रश्न. रोहन तिच्या जवळ आला. आर्या, तू खुश नाही दिसत. प्रमोशन आहे, आनंद व्हायला हवा ना? ती हलकसं हसली. आनंद आहे, पण भीती जास्त आहे. कशाची? तुला सोडून जाण्याची आणि हे घर सोडण्याची. नेहाचा टोमणा.
नेहा लगेच मध्ये आली. अगं वहिनी, करिअर महत्वाचं असतं ना तुमच्यासाठी, मग इतका विचार कशाला? ती हसत म्हणाली. जा ना, आम्ही सांभाळतो घर. तिच्या आवाजात पुन्हा टोमणा स्पष्ट होता. सासूचा कठोर प्रश्न. सुनीताताई पुढे आल्या. आर्या स्पष्ट सांग, तू काय ठरवलं आहेस? आर्या गोंधळली. आई, मला थोडा वेळ हवा आहे. वेळ नाही मिळणार, ताई ठामपणे म्हणाल्या. जीवनात काही निर्णय लगेच घ्यावे लागतात. आर्याचा अंतर्मनातील संघर्ष. त्या रात्री आर्या एकटीच बसली होती. तिने तिचा जुना फोटो पाहिला. ऑफिसमध्ये कॉन्फिडंट, इंडिपेंडंट आर्या. मी हीच आहे का अजूनही? तिच्या डोळ्यात अश्रू आले. की आता फक्त सून? माधव काकांचा सल्ला. तेवढ्यात माधव काका आले. काय विचार करतेस? आर्या हळूच म्हणाली. बाबा, मला काही समजत नाही. दोन्ही महत्वाचं आहे. माधव काका हसले. जीवनात नेहमी किंवा नसतं, कधी कधी दोन्ही सुद्धा असतं. आर्या गोंधळली. म्हणजे तू तुझं करिअर सोडू नकोस आणि घरही सोडू नकोस, फक्त नवीन मार्ग शोध. मोठा निर्णय. दुसऱ्या दिवशी सगळेच हॉलमध्ये बसले होते. आर्या शांतपणे पुढे आली. मी निर्णय घेतलाय. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे. ट्विस्ट, मी प्रमोशन स्वीकारणार आहे. नेहा लगेच हसली. बस, मग ठरलं. वहिनी जाणार. पण आर्या पुढे आली आणि म्हणाली, पण मी हे घर सोडणार नाही. सगळे थक्क. कसं शक्य आहे? रोहन आश्चर्याने म्हणाला. आर्या, ते कसं शक्य आहे? आर्या आत्मविश्वासाने म्हणाली. मी कंपनीशी बोलले आणि त्यांनी मला हायब्रिड वर्कची संधी दिली. म्हणजे? सुनीताताई विचारतात. मी काही दिवस ऑफिससाठी दुसऱ्या शहरात जाईन आणि बाकी वेळ इथेच राहून काम करीन. सगळ्यांची प्रतिक्रिया. माधव काका हसले. वा, हाच तो दोन्हीचा मार्ग. रोहन अभिमानाने म्हणाला. तू खूप स्ट्रॉंग आहेस. सासूची कसोटी अजून बाकी. सुनीताताई अजूनही गंभीर होत्या. ठीक आहे, पण लक्षात ठेव, दोन्ही सांभाळणं खूप कठीण आहे. आर्या हसली. माहिती आई, पण मी प्रयत्न करेन. शेवटचा ट्विस्ट. सगळं सेटल होत असतानाच आर्याचा पुन्हा फोन वाजतो. ती उचलते. हॅलो. समोरून आवाज येतो. सॉरी, पॉलिसी चेंज झाली आहे. हायब्रिड ऑप्शन कॅन्सल झाला आहे. तुम्हाला फुल टाइम शिफ्ट व्हावं लागेल. आर्याचा चेहरा पुन्हा फिकट पडतो. क्लायमॅक्स. ती हळूच फोन ठेवते. रोहन विचारतो, काय झालं? आर्या थरथरत्या आवाजात म्हणते, मला पूर्णपणे तिथे शिफ्ट व्हावं लागेल. घरात पुन्हा एकदा शांतता. पुढील भागात आर्या आता काय करणार? करिअर सोडणार की घर? आणि या निर्णयाने तिचं नातं तुटणार का? पार्ट 4 मध्ये सर्वात कठीण निवड. हे पाहू पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.